हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. नवी मुंबई महानगरपालिका भरती असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर बद्दलचा जो पॅटर्न आहे त्याबद्दल सगळ्यांना अपडेट मिळाली असणार आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या पद्धतीने ही पूर्ण परीक्षा घेतली जाणार आहे, राईट. आता या कॉन्टेक्स्टमध्ये जी आपण आधी नुसती परीक्षा म्हणत होतो ती आता प्रिलिम्स परीक्षा झालेली आहे आणि त्या प्रिलिम्स परीक्षेची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असायला पाहिजे याबद्दल आपण आजच्या या सेशनमध्ये थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. टोटल 10 पॉईंट आहेत तुम्हाला आणि ते 10 पॉईंट म्हणजे जवळपास सगळे कायदेच आहेत, राईट. मग कायदे वाचताना नेमका कोणता पार्ट जो आहे त्यावरती फोकस करावा याबद्दलची एक थोडक्यामध्ये माहिती आजच्या या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. ओके, सो प्रिलिम स्ट्रॅटेजी, कायद्यांचा अभ्यास कसा करावा आणि यामध्ये चांगले मार्क कसे घेऊन यावे यासाठीची ही चर्चा आहे. बिफोर दॅट आपली ही जी बॅच आहे नवीन पॅटर्ननुसार ही आपण सुरू केलेली आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या सगळ्यांची तयारी होईल अशी जी बॅच आहे. यामध्ये तुम्हाला एकतर प्रिलिम्सचे ऑलरेडी लेक्चर आता सुरू आहेत, त्यासोबतच मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंतचा सपोर्ट, मॉक इंटरव्ह्यू, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल होतील. ठीक आहे, सो ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुम्हाला ही मिळेल आणि यामध्ये पूर्ण जो नवीन आता पॅटर्न आहे त्या पद्धतीने हा कोर्स डिझाईन झालेला आहे. सर्व कायदे आणि नियम जे आहेत यांचा यामध्ये समावेश, प्रत्येक आपण कायदे घेतोय आणि त्यानंतर त्याच्यावरती MCQ चे लेक्चर्स देखील आपण घेतोय. तो एक भाग आहे आणि MPSC पॅटर्न जो आहे कंबाईनचा, जसं मेन्सचा सिलेबस आलेला आहे त्या पद्धतीने पूर्ण तुम्हाला इथे टीचिंग होणार आहे. इंटरव्ह्यूचं देखील तुम्हाला त्यामध्ये गायडन्स मिळून जाईल. मॉक इंटरव्ह्यू सेशन्स देखील त्यामध्ये होतील आणि तुमचे पर्सनल इंटरव्ह्यू देखील त्यामध्ये घेतले जातील. या सगळ्या गोष्टींसाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा आणि इथे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरून तुम्ही याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे, काही लोकांना फक्त जर कायदे वाचायचे असतील, मेन्सचा जो पार्ट आहे तो त्यांचा जर झालेला असेल तर त्यांच्यासाठी सेपरेट कायद्याची जी बॅच आहे ती देखील आपण लॉन्च केलेली आहे. ही ऑनगोईंग चालू आहे बॅच आता, कमिशनर कायदे बॅच. ठीक आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच. 10 पॉईंट जे आहेत आपले सिलेबस मधले ते प्रॉपरली तुम्हाला यामध्ये कव्हर करून दिले जात आहेत. ठीक आहे, TCS पॅटर्न नुसार आपण सगळं ते डिस्कशन त्यामध्ये करतोय. नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये. ज्यांना मराठीमध्ये वाचायचे त्यांच्यासाठी मराठीमध्ये आणि ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचे त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये, अशा दोन्हीही प्रकारच्या नोट्स यामध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, ही बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲप वरती बघायला मिळेल. खाली नंबर दिलेला आहे त्यावरती अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण आलो आपल्या या प्रिलिम्सच्या सिलेबसकडे. ठीक आहे, स्ट्रॅटेजी बघत असताना सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे तुम्हाला सिलेबस एकदम क्लिअर असला पाहिजे. सुरुवातीला त्यांनी जो सिलेबस दिला होता त्यामधले हे 10 मुद्दे आहेत असिस्टंट कमिशनर या पदासाठीचे. पहिला पॉइंट आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल्स 1981. त्यानंतर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979. हे कोणत्याही पदासाठी अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत या दोन गोष्टी तरी कॉमन गोष्टी राहू शकतात. ठीक आहे, डिसिप्लिनरी रूल्स वगैरे तो एक भाग झाला. त्यानंतर येतो पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट, तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. ठीक आहे, 498 सेक्शन्स आहेत. आपण यामध्ये एक आणि एक सेक्शन जो आहे तो प्रॉपरली डिस्कस करतोय. सध्या आता चालू आहे त्याची बॅच. ओके, म्हणजे कायदे जे आहेत ते आपण आता ऑनगोईंग शिकवतो पण आहे हा कायदा. ठीक आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. ठीक आहे, व्हेरी इंपॉर्टंट. 498 म्हणल्यावरती या पेपरमध्ये किती वेटेज असू शकते याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. सो महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. त्यानंतर चौथा एक येतो MRTP वाला. ठीक आहे, MRTP ऍक्ट. MRTP ऍक्टचा असं आहे किंवा त्यांनी फक्त काही सेक्शन त्यामध्ये सांगितलेले. MRTP ऍक्ट 1966 सेक्शन नंबर 51 ते 58 एवढंच करा म्हणलेले ते. ठीक आहे, सो त्यामुळे याला खूप जास्त काही वाचत बसायची गरज पडणार नाही. हे 8 जे सेक्शन्स आहेत तसं आपण आपल्या बॅच मध्ये पूर्ण कायदा पण तिथे ऍड करून ठेवलेले, त्याचे पण लेक्चर्स आहेत आणि स्पेसिफिकली तुम्हाला 51 ते 58 वाचायचं म्हणलं तर तेही त्यामध्ये तुम्हाला वेगळ्या नोट्स सकट दिलेलं आहे. त्यानंतर योजनांचा पार्ट दिलेला आहे. स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, सेंट्रल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट दोघांची योजना त्यामध्ये यायला. राईट टू सर्व्हिस ऍक्ट, RTS ऍक्ट तो यामध्ये दिलेला आहे. RTI ऍक्ट तोही यामध्ये दिलेला आहे. महत्वाचं म्हणजे हा जो पार्ट आहे हा तुम्हाला पुढे मेन्सच्या सिलेबस मध्ये पण त्यांनी दिलेला आहे. तो दोन्ही सोबत देखील याची तयारी होऊ शकते, RTI आणि RTS. नंतर डिझास्टर मॅनेजमेंट असं लिहिलेलं आहे, पण डिझास्टर मॅनेजमेंट काय तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे 2005 मधला तो यामध्ये त्यांनी दिलेला आहे. हा देखील आपण आपल्या बॅच मध्ये प्रॉपरली त्याचं कव्हरेज झालेलं आहे. ट्री कन्झर्वेशन ऍक्ट हाही आपला झालेला आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय लॉज 2002
आता हा जो मुद्दा आहे ना 9 नंबरचा, हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा नंतर त्यांनी काय केलं होतं, एक नवीन शुद्धीपत्रक काढलेलं होतं. ठीक आहे. नवीन शुद्धीपत्रक काढलं आणि त्यामध्ये काय म्हणलं त्यांनी, त्यामध्ये त्यांनी म्हणलं किंवा हा आधी जो आम्ही सिलेबस दिलेला होता, ठीक आहे, ज्यामध्ये हा मुद्दा होता म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय लॉस 2002. याच्या ऐवजी आता बदलण्यात आलेला टॉपिक जो आहे तो कोणता असणार, 2002 चे जे बायलॉज होते त्याच्याऐवजी त्यांनी 2016 चे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जे आहेत ते त्यामध्ये ऍड केलेले होते. ठीक आहे. सो त्यामुळे आता पॉइंट नंबर 9 जो आहे हा आता हा वाला नाही राहिलेला आहे, हा आता झालेला आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स. ओके. आता प्रत्येक याच्यामध्ये नेमकं काय गोष्टींवरती फोकस झाला पाहिजे हा एक भाग आपण बघू. सगळ्यात पहिले तर प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये इंडिव्हिज्युअली गेलेलं कधीही बेटर. सगळ्यात पहिला मुद्दा येतो हायएस्ट प्रायोरिटी वरती काय असावं, तर तुमचा महानगरपालिका कायदा असावा. ठीक आहे. 498 सेक्शन्स आहेत. अगेन प्रत्येक सेक्शन जो आहे तो वाचत जर बसलं तर इट विल बी टू मच टाइम कन्झ्युमिंग. ठीक आहे. आपण बॅच मध्ये प्रत्येक सेशन तुम्हाला मी प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगतोय, बट त्यातल्या त्यात काय फोकस करायचं आहे तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, इथे जे म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड जे मुद्दे आहेत ना, कोर म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड, त्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. असे कोणते मुद्दे आहेत, महत्वाचा कायदा राहून जातो कारण तुमच्या कामाचाच भाग होणार आहे, पण असे कोणते मुद्दे आहेत तर फोकस जो आहे तो या काही गोष्टींवरती तुम्ही ठेवला पाहिजे. ठीक आहे. अगेन यादी लांब राहणार आहे. का लांब राहणार आहे, कारण कायदाच लांब आहे. ठीक आहे. मोठा कायदा आहे त्यामुळं यादी त्याच्यातली लांब राहणार आहे. किंवा तुम्हाला जे वेगवेगळे म्युनिसिपल ऑथॉरिटीज आहेत, महानगरपालिका प्राधिकरण जे आहेत त्यांच्याबद्दल वाचावं लागेल, त्यांचे कामं काय आहेत ते वाचावे लागतील. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे महानगरपालिका आहे, स्थायी समिती आहे, त्यानंतर आयुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागतील. यामध्ये म्हणजे बरेच त्यामध्ये कॉर्पोरेशन मध्ये मग काउन्सिलर आले, नगरसेवक, ते दोन प्रकारचे नगरसेवक राहतात, एक तर इलेक्टेड आणि एक नॉमिनेटेड. मग त्यांच्या काय पॉवर्स आहेत, मग एखाद्या वॉर्डमध्ये किती नगरसेवक असू शकतात, हे सगळे आलेले प्रश्न त्यामध्ये आपल्याला दिसतात. ओके. सो तो भाग आपल्याला वाचावा लागेल. त्यानंतर तुमचं असिस्टंट किंवा डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर्स जे आहेत यांचे काय काय पॉवर्स आहेत, म्युनिसिपल ऑफिसर कोण कोण असतात, म्युनिसिपल सर्वंट कोण कोण असतात त्याबद्दलची माहिती. इम्पॉर्टंट पार्ट हा राहू शकतो एक टॅक्सेशन वाला, किंवा कर कसे लावले जातात, म्युनिसिपल टॅक्सेशन, तो एक पार्ट राहू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस कशा दिल्या जातात महानगरपालिकेद्वारे, त्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम आहे, त्यानंतर रस्ते आहेत, त्यासोबतच तुमचं अजून काय वॉटर सप्लाय आहे. वॉटर सप्लाय मध्ये पण दोन प्रकारचे येतात. ग्रॅट्युइटस वॉटर सप्लाय म्हणून एक आहे ज्यामध्ये फ्री ऑफ चार्ज पाणपोया वगैरे ज्या चालू केल्या जाऊ शकतात, विदाउट एनी कॉस्ट लोकांना पाणी पुरवठा केला जातोय. त्यानंतर मग प्रायव्हेट वॉटर सप्लाय आहेत, मग त्यासाठी काय रिक्वायरमेंट राहतात, या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये कमिशनर्सच्या कशा पॉवर राहतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे बघाव्या लागतील. त्यानंतर बिल्डिंग रेग्युलेशन अँड पब्लिक हेल्थ प्रोव्हिजन्स, तो एक पार्ट यामध्ये महत्वाचा आहे. बजेट अँड फायनान्स यांचे वेगवेगळे फंड आहेत, म्युनिसिपल फंड, ट्रान्सपोर्ट फंड, स्पेशल फंड, राईट, फंडच फंड आहेत, तो ते तुम्हाला बघावे लागतील. त्यासोबतच या पूर्ण कायद्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रोव्हिजन दिलेले आहेत त्याचं जर कोण उल्लंघन करत असेल तर त्या केसमध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षा लावल्या जाऊ शकतात, पेनाल्टी काय राहू शकतात, किंवा त्या व्यक्तीला काही जेल वगैरे काय होऊ शकते का, या टाईपच्या गोष्टी कोणत्याही परीक्षेमध्ये. अगेन हे जे 10 आपण जे पॉईंट बघतोय ना, यामध्ये कोणत्याही कायद्यामध्ये तुम्हाला पेनाल्टी अँड ऑफेन्सेस हा एक महत्वाचा पार्ट राहतो आणि त्यामधून प्रश्न विचारले जात राहतात. ओके. सो इथे पण आपल्याला तो पार्ट महत्वाचा राहणार आहे. ठीक आहे. तो महानगरपालिका कायदा यामध्ये या काही गोष्टी तुम्ही फोकसमध्ये ठेवाव्या. एमआरटीपी ऍक्ट जो आहे, एमआरटीपी ला काय आहे ना की लवकर म्हणजे एक 3 ते 4 तास बसलं आणि मोकळं होऊन गेलं, राईट, तशा टाईपचा हा पार्ट आहे. कारण 51 ते 58च वाचायचे. त्यांनी असं नाही किंवा तुम्हाला सरप्राईज देतो आम्ही 51 ते 58 आणि आम्ही 59 विचारतो, असं होणार नाहीये. ठीक आहे. 51 ते 58 आहे ना, तेवढंच वाचा. ठीक आहे. मग यासाठी तुम्ही अजून काय करू शकता तर शॉर्ट नोट्स जे आहेत, ठीक आहे, म्हणजे इवन दिस कॅन बी अप्लाय टू एनी अदर ऍक्ट ऑल्सो, बट शॉर्ट नोट जे आहेत ते तुम्ही बनवू शकता, ज्यामध्ये सेक्शन नंबर जे आहेत महत्वाचे ते तुम्ही तिथे लिहून ठेवू शकता. पर्पज काय आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑथॉरिटीचं म्हणा किंवा एखाद्या पर्टिक्युलर अधिकाऱ्यांच्या ओव्हरऑल त्या पोस्टचं म्हणा, ते पर्पज काय आहे, कोणते कोणते ऑथॉरिटीज यामध्ये येतात,
इम्पॉर्टंट टाइमलाईन्स काही असतील, टाइमलाईन्स महत्वाच्या राहतात. टाइमलाईन्स म्हणजे काय म्हणालो आपण पहिले तर, म्हणजे शॉर्ट नोट्स मध्ये काय काय आलं पाहिजे, इम्पॉर्टंट सेक्शन्स आपण जे आता बोलतोय तो एक भाग आला पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट ऑथॉरिटीज त्यामध्ये आले पाहिजे, महत्वाचे ऑथॉरिटीज, त्यांचं जे आहे नियुक्ती कोण करायले, त्यानंतर त्यांचा कार्यकाळ किती आहे, त्यांच्या काय काय तिथे अधिकार आहेत त्यांचे, राईट. मग एखादं समजा गव्हर्नमेंट ऑफिस असेल, एखादं गव्हर्नमेंट ऑफिस असेल, त्यामध्ये सदस्य कोण कोण राहतात, त्याचे अध्यक्ष कोण कोण आहेत. बऱ्याचदा काय होतं ना, कायद्यामध्ये असे मंडळ बोर्ड वगैरे बनवले जातात, मग त्यांचे सदस्य अध्यक्ष त्यांच्याबद्दलची माहिती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुमच्या नोट्समध्ये आल्या पाहिजे. त्यासोबतच एखादा कोणताही कायदा जो आहे, MRTP घ्या, महानगरपालिका घ्या किंवा RTA RTS पुढची कोणती घ्या, तर त्यामध्ये महत्वाचं काय राहते की तुम्हाला हे माहिती पाहिजे की तो कायदा लोकसभेमध्ये कधी पास झाला, राज्यसभेमध्ये कधी पास झाला, त्यानंतर त्याला राष्ट्रपतींची संमती किती तारखेला मिळाली, ह्या तारखा विचारतात ते. ठीक आहे. त्यासोबतच त्यामध्ये तो कधीपासून लागू होण्यास सुरुवात झाली, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे महत्वाच्या राहतील, जे टाइमलाईन इथे आपण म्हणतोय. या काही गोष्टी तुम्ही नोट्स म्हणून तिथे काढून ठेवू शकता. आता याच्यामध्ये एक एक जो भाग आहे किंवा हे काढताना जेवढं शॉर्ट ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ठीक आहे. मग महत्वाचे सेक्शन्स आम्हाला कुठून कळणार, तो पण एक मुद्दा राहू शकतो. तर महत्वाचे सेक्शन्स अगेन मी बॅच मध्ये पण हे सगळे जे आहेत ते एक लिस्ट डाऊन जे आहे ते या वेगवेगळ्या कायद्यांचे करून देणार आहे तसं. पण महत्वाचे सेक्शन्स म्हणल्यावरती अशा प्रकारच्या गोष्टी तिथे तुम्हाला महत्वाच्या राहू शकतात. लेट्स से तुम्ही म्हणलं किंवा असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर यांच्याबद्दलची माहिती कोणत्या कोणत्या सेक्शन मध्ये दिलेली आहे, किंवा किंवा आपण म्हणलं लेट्स से तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे समजा, तर त्यामध्ये NDMA बद्दलची माहिती कुठे दिलेली आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे त्याच्याबद्दलची माहिती कुठे दिलेली आहे. तो या टाईपच्या गोष्टी की जे सेक्शन्स असे आहेत ते त्या कायद्यासाठी खूप जास्त फंडामेंटल प्रकारचे आहेत, ते सेक्शन्स तुम्हाला तिथे माहिती असले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एकदमच दर सोड कोणतंही सेक्शन घेतलं आणि ते पाठ करत बसलं तसं करायचं आहे का, तर नाही. ओके. सो त्याची गरज आपल्याला तशी तिथे पडणार नाही. ठीक आहे. तिसरा आता येते जे बदललेला पार्ट आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016. यामध्ये ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती फोकस तुम्ही करू शकता. जसं आता ड्युटीज ऑफ लोकल ऑथॉरिटीज, ड्युटीज ऑफ वेस्ट जनरेटर्स, त्यानंतर सेग्रिगेशन रूल्स काय राहतात, कचरा जो आहे तो सेग्रिगेट करण्याचे काय नियम आहेत, युजर फीज अँड स्पॉट फाईन्स, युजर फीज अँड स्पॉट फाईन्स तो एक भाग आहे. त्यानंतर बल्क वेस्ट जनरेटर्स हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे. प्रोसेसिंग अँड डिस्पोजल मेथड्स, इम्पॉर्टंट ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, या काही गोष्टी तुम्ही तिथे बघून ठेवू शकता रिलेटेड टू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स. RTI RTS सोबतच वाचून घेणं कधीही फायद्याचं राहील. RTI RTS कारण ते कंपॅरेटिव्ह टाईपचं आहे. बऱ्याचदा तुम्ही RTI आत्ता वाचला आणि उद्या लगेच RTS घेतला, तर तुम्हाला दोघांची तुलना करून गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येतील. सो दीज आर इझी फिशेस. ओके. जास्त काही अवघड पार्ट नाही आहे. आणि महत्वाचं काय आहे ना की एकदा जर वाचून ठेवलं तर प्री आणि मेन्स दोघांचे अभ्यास व्हायला. ओके. तो एक पार्ट आहे. MPSC कंबाईंड ग्रुप बी मेन्सचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही बघितले मागच्या 5-1 वर्षाचे तरी त्यामध्ये पण जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरूनही तुम्हाला याचा अंदाज येऊ शकतो. RTI RTS वाला. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टचं कसं होतं, तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये एकतर 3 गोष्टींवरती हा कायदा फिरतोय. ठीक आहे. 3 गोष्टी आहेत. एक तर आहे NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, दुसरा आहे SDMA स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, TDMA डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. या तिघांबद्दल जर व्यवस्थित करून ठेवलं तर ऑलमोस्ट 70 ते 80% हा कायदा तुमचा कंप्लीट होतो. ओके. त्यासोबतच अर्बन डिझास्टर मॅनेजमेंट, शहरी भागामध्ये फ्लड असतील किंवा सायक्लॉन असतील, या वेगवेगळ्या हीट वेव्ह असतील, या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचं डिझास्टर मॅनेजमेंट शहरी भागामध्ये कसं केलं जाते. आता कायद्यामध्ये असं एकदम स्पेसिफिक लिहिलेलं नसते कारण कायदा आधी आलेला आहे. राईट. तो त्यामुळे असं नाही किंवा मागच्या वर्षी एखादा डिझास्टर शहरी भागामध्ये येऊन गेला आणि त्याचं व्यवस्थापन कसं करणार ते तुम्हाला या कायद्यात सापडते, असं होणार नाहीये. पण तुम्हाला त्याचे फंडामेंटल जे एक आपण म्हणतो ना किंवा बेसिक जे फाउंडेशन आहे त्याचं की नेमकं हे कसं केलं जात असावं, त्यामागे कोणत्या प्रकारची यंत्रणा काम करते, तो मुद्दा आपल्याला इथे कळू शकतो. ओके. सो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणि त्यानंतर मग हे सगळे नियम आले तुमचे.
हे नियम जे आहेत, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स 1981, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979, ट्री कन्झर्वेशन ऍक्ट आणि शेवटी आहे अर्बन डेव्हलपमेंट स्कीम्स. या 4 गोष्टी ज्या आहेत, आता यामध्ये एक एक काय केलेलं बरं राहणार आहे किंवा आपल्या बॅचमध्ये पण आपण हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे. त्यामुळे तेवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट अशा प्रकारचा तो भाग होईल रिलेटेड टू ट्री कन्झर्वेशन ऍक्ट, हे जे डिसिप्लिन रूल्स आहेत. ओके, कारण हे नियम असे आहेत की जे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, हे समजून घ्यायचे आहेत, कारण पुढे जाऊन तुम्हाला हे तुमच्या कामाचा भाग होणार आहेत. राईट, सो त्यामुळे या गोष्टी तुम्ही इव्हन जे आपल्या बॅच मध्ये जे आहेत तेवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट होईल. बट हाय प्रायोरिटी मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, हाय प्रायोरिटी मध्ये पहिले तर तुम्ही हे तुमचा हा कायदा, ठीक आहे, जे सगळ्यात मोठं वजन जे आहे ते ह्याचंच आहे, सगळ्यात मोठं भार जो आहे तो ह्याचाच आहे. हा कायदा तुम्हाला पहिले कंप्लीट करावा लागणार आहे. त्यानंतर मग दुसऱ्या नंबरला MRTP ऍक्ट आणि तिसऱ्या नंबरला मी म्हणेल की तुमचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स. ओके, 3 मी का म्हणतोय, कारण अर्बन एरिया त्यातल्या त्यात नवी मुंबई महानगरपालिका म्हणलं तर या 3 खूप महत्वाच्या गोष्टी का राहतील, कारण ते तुमच्या कामाचा डे टू डे कामाचा एकदम कोअर वे मध्ये भाग असणार आहे. टाउन प्लॅनिंग अगेन म्हणजे एक्सपांडिंग पूर्ण महानगरपालिका असणार आहे, डेव्हलपमेंट बरंचसं आहे. राईट, MRTP ऍक्ट त्यामुळे महत्वाचा राहणार. त्यासोबतच महानगरपालिका कायदा जो आहे तोही महत्वाचा आहे आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॉर अ बिग अर्बन एरिया हे देखील तुम्हाला खूप जास्त महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना बघून पहिले हे 3 कंप्लीट करा. ते झाल्याच्या नंतर RTI आणि RTS वाचा. RTI-RTS झाल्याच्या नंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सो या फ्लो मध्ये तुम्ही हा पूर्ण जो सिलेबस आहे प्रिलिम्सचा तो तिथे वाचला पाहिजे. अगेन इन दी एंड आपल्या ह्या बॅचेस सुरू आहेत, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या तीनही पद्धतीने आपण हे पूर्ण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तिथे प्रोव्हाइड करतोय आणि ही बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती अवेलेबल होईल. ठीक आहे, नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच ज्यांना फक्त कायदे वाचायचे असतील त्यांच्यासाठी कमिशनर कायदे बॅच ही देखील आपली सुरू आहे. यामध्ये देखील ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होऊन जाईल. ही देखील तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती ही बॅच बघायला मिळेल. ठीक आहे, सो असा हा पूर्ण पार्ट आहे. सो ज्यांना बॅच घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी इथे जो नंबर आहे त्यावरती कॉल करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला ऍपचे लिंक्स वगैरे मिळून जातील, तिथून तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. ठीक आहे, तिथे आपण व्यवस्थित हा जो पूर्ण पार्ट आता बोललो तो व्यवस्थितपणे आपण कव्हर करून तिथे घेतो. ठीक आहे, चालेल. तर मग ऑल दी बेस्ट सगळ्यांना. आता आपण थांबू, अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.